चेक बाउन्स प्रकरणात आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असल्याची माहिती अॅडव्होकेट जयप्रकाश भंडारे यांनी दिली आहे. चेक बाउन्स प्रकरणात खालच्या कोर्टाने मोहम्मद हुसेन कासिम अली दपेदार यांना सुनावलेली शिक्षा अपिलामध्ये ती रद्द करून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यामध्ये आरोपी मोहम्मद हुसेन दपेदार यांनी फिर्यादीकडून रक्कम रुपये 1,40,000 रुपये हात उसने घेतलेली होती व त्यापोटी त्यांनी त्याच्या परतफेडीपोटी 1,40,000 रुपयाचा सोलापूर जनता सहकारी बँकेचा धनादेश दिलेला होता. तो धनादेश न म्हटल्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध सोलापूर न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टनुसार फिर्याद दाखल केलेली होती. या फिर्यादीची सुनावणी होऊन आरोपीस 3 महिने कारावास व रक्कम रुपये 1,40,000 रुपयाचा नुकसान भरपाई देण्याचा आदेश झालेला होता. त्याच्याविरोधात आम्ही जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले. सदर अपिलाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश SP पुणेसाहेब यांच्या न्यायालयात झाली. यावेळी आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून खालच्या कोर्टाने आरोपीची जी शिक्षा दिलेली होती ती रद्द करून आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे. या खटल्यामध्ये आरोपीच्या वतीने मी स्वतः जयप्रकाश भंडारे, ॲडव्होकेट निलेश भंडारे यांनी काम पाहिले. सदर प्रकरणामध्ये टाईम बार्ड डेप्ट होतं आणि ते कायद्यानुसार त्याची वसुली करता येणार नाही या संदर्भातचा आम्ही युक्तिवाद केला व त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. तो युक्तिवाद आमचा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे.